गोव्याची कल्पना आली की लगेच गर्दीने भरलेले समुद्रकिनारे, पार्ट्यांची धमाल आणि रात्रभर रंगलेली गाण्यांची मैफिल तुमच्या डोळ्यासमोर येते। पण यावेळी गोव्यात आमच्यासोबत काही उलटं घडलं। आम्ही डिसेंबरमध्ये गोव्याचा प्लॅन केला आणि तो सक्सेसफुलही झाला। यावेळी आम्हाला असं वाटले की जणू गोव्यातील टुरिझम कुठेतरी गायब झाला आहे। शांत समुद्रकिनारे, निवांत रेस्टॉरंट्स आणि अप्रतिम निसर्ग हा एक वेगळाच अनुभव यावेळी आम्हाला पाहायला मिळाला। या गोव्याच्या सफरीत आम्ही अशा ठिकाणांची मजा लुटली जी गर्दीत अनुभवणे थोडं कठीण आहे। यावेळेस आम्ही ॲस्थेटिक कॅफेज तसेच खाण्यासाठी प्रसिद्ध असलेली काही ठिकाणे या व्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे। तर चला तर मग या गोव्याच्या अनोख्या सफरीला सुरुवात करूया। सकाळी साधारणपणे 8 वाजता आम्ही साताऱ्यातून निघालो। हिवाळ्याच्या गार वाऱ्यात आणि हायवेच्या रोमांचक वातावरणामधून या राईडला सुरुवात झाली। मी याआधीही गोव्याला गेलो होतो, त्यावेळेस मी सोलो राईड केली होती, परंतु यावेळेस माझ्यासोबत माझा मित्र आकाश आहे आणि ही त्याची आयुष्याची पहिलीच राईड आहे। त्याच्या राईडचा अंदाजा घेत हा प्रवास सुरू ठेवला होता। साधारणपणे संध्याकाळी 4:30 वाजता आम्ही वॅगाडोरमध्ये पोहोचलो। वॅगाडोरमध्ये आम्ही जंगल स्टम्प फे या हॉस्टेलमध्ये आमचा स्टे केला होता। आम्ही आमच्या बॅग हॉस्टेलवर टाकल्या आणि पुढे फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो। बागा बीचवरती ब्रिटॉस कॅफेमध्ये आजचा आमचा काही निवांत वेळ घालवला। तिथे आम्ही काही स्टार्टर्स आणि मॉकटेल्स ट्राय केले आणि यानंतर लगेचच हॉस्टेलवरती परत आलो। हॉस्टेलवरती गाण्यांची मैफिल रंगलेली होती। काल कराड, मलकापूर, अनुस्कुरा घाटामार्गे आम्ही गोव्यामध्ये आलो। अनुस्कुरा घाट हा खरंच खूप सुंदर घाट आहे आणि तो रस्ता गोव्याला येण्यासाठी आत्ताच्या काळात तरी सगळ्यात बेस्ट रस्ता आहे। थोडाफार एक 5 ते 10 किलोमीटरचा खराब रस्ता आम्हाला लागला, परंतु त्या व्यतिरिक्त संपूर्ण रस्ता हा खूप सुंदर आहे। बागा आणि कलंगूटचा जी गर्दी असते ती गर्दी आम्हाला नको होती, सो आम्ही वॅगाडोर बीच एका शांत अशा ठिकाणी आम्ही स्टे करण्याचा डिसिजन घेतला। मी तुम्हाला त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स देईनच। यानंतर आम्ही अंजुनामध्ये असलेल्या 8 जुना कॅफेच्या दिशेने निघालो। हा कॅफे फक्त ब्रेकफास्ट स्पॉट नसून येथे असलेल्या एका अनोख्या वाईबसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। हे कॅफे एका कलाकाराच्या स्टुडिओसारखं भासतं। तिथे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात सकाळ सुरू करण्याची एक सुंदर संधी मिळते। कॅफेमध्ये दरवळणारा सुगंध, सजीव रंगांनी भरलेली आर्ट गॅलरी आणि हळू आवाजामध्ये सुरू असलेलं संगीत तुम्हाला बाहेरच्या गजबजाटापासून दूर नेते। आर्ट जुनामध्ये आपण आता ब्रेकफास्ट मागवलेला आहे। हा हेल्दी ब्रेकफास्ट आहे, बरोबर? हे आहे फ्रूट सॅलेड, कर्ड, ओट्स, वॉटरमेलन ज्यूस अँड कॅफे मोका। येथील हेल्दी ब्रेकफास्टमध्ये फ्रेश ज्यूस आणि होममेड ब्रेड्स तसेच पॅनकेक्स यांची खासियत आहे। जर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात उत्साहात करायची असेल तर 8 जुना हा एक बेस्ट पर्याय आहे। पिठा ब्रेड तर हा आहे संपूर्ण हेल्दी ब्रेकफास्ट, ज्यामध्ये हे फ्रूट बाउल, कर्ड, ओट्स आणि ऑमलेटचे पदार्थ आपल्याला इथं पाहायला मिळतात। आणि हे आहे पॅनकेक जे मी ऑर्डर केले, हे अप्रतिम दिसते। कला, निसर्ग आणि उत्तम अन्न यांच्या संमिश्रणाचा अनुभव म्हणजे आर्ट जुना कॅफे। आवर गाईड आकाश खामकर। सो आता 8 जुना कॅफेमध्ये आपण नाश्ता केलेला आहे, ब्रेकफास्ट झालेला आहे। आता आपण निघणार आहे पणजीच्या दिशेने।
पणजीमध्ये आम्ही सर्वात आधी फाउंटेन हाऊस या ठिकाणी पोहोचलो. गोव्याच्या पोर्तुगीज वारसाची जिवंत खूण म्हणजे फाउंटेन हाऊस. अरुंद रस्त्यांमध्ये फिरताना डोक्यावर लाल कौल असलेली घरे, तसेच विविध रंगांनी रंगवलेली जुने पोर्तुगीज बंगलो आणि आजूबाजूला रंगीत दारं जणू गोव्याच्या जुन्या काळाची सफर घडवत होती. युनेस्कोने हे ठिकाण वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केले आहे. तुम्हाला येथील घरे विविध रंगांनी रंगवलेली पाहायला मिळतील, परंतु पांढरा रंग चर्चसाठी राखीव ठेवलेला आहे असे म्हणतात. इथे फिरता फिरताच आम्ही एका ओल्ड बेकरीमध्ये गेलो, ज्याचं नाव होतं 31 जानेवारी. एका छोट्याशा गल्लीमध्ये ही बेकरी आहे. इथे एक वेगळाच माहोल अनुभवायला मिळतो. इथे मी व्हेज पफ आणि चॉकलेट पेस्ट्री ट्राय केली. हे दोन्ही पदार्थ खूप यम्मी होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही बेकरी साधारणपणे 90 वर्षांपेक्षाही अधिक जुनी आहे. सो जर तुम्ही फाउंटेन हाऊस एक्सप्लोअर करत असाल तर या बेकरीला नक्की व्हिजिट करा. फाउंटेन हाऊस आणि 31 जानेवारी बेकरीच्या दौऱ्यानंतर आम्ही दुपारी काहीतरी झकास ट्राय करण्यासाठी पणजीच्या रिट्स क्लासिक या फेमस रेस्टॉरंटकडे मोर्चा वळवला. या ठिकाणाला गोवा फूडप्रेमींसाठी पवित्र स्थळ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रिट्स क्लासिकमध्ये आलो आणि इथं तुफान गर्दी, बसायला पण जागा नाही, इतकी गर्दी आहे त्यात. आणि आता हे हॉटेल आहे जे फिशसाठी खूप फेमस आहे पणजीमध्ये. सो मी तर व्हेज खाणार आहे, परंतु आकाश फिश ट्राय करणार आहे. सो आपण फिशचे रिव्ह्यू जाणून घेऊया. इथली फिश थाळी ही खूप प्रसिद्ध आहे. ताजा चोनक माशाचा तुकडा, सोलकढी, भात आणि भाज्यांचा समावेश यामध्ये आहे. ड्राय सोडे ड्राय सुका मासा सुकट करतो ना त्यासारखं, फक्त ॲज इट इज वापरले भाजून. किती खाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आकाशने त्याचा शब्द पाहिलेला आहे. किती पण खाऊ शकतो हो राईस, हे आकाशने दाखवून दिलं आहे. व्हेज पण जेवण चांगलं आहे. यानंतर आम्ही थेट सनसेटसाठी इवा कॅफे अंजुना येथे पोहोचलो. समुद्राच्या किनाऱ्यावरती बसलेलं हे कॅफे म्हणजे नॉर्थ गोव्यातील गोवन वाईबचा अनुभव घेण्यासाठी अगदी योग्य जागा आहे. सफेद रंगाच्या थीममुळे या कॅफेला एक शांत आणि मोजकं सौंदर्य लाभलेलं आहे. समोर अथांग पसरलेला समुद्र, त्यावर पडणाऱ्या सूर्याच्या किरणांचा उबदार स्पर्श आणि आजूबाजूला वाजणारं सॉफ्ट म्युझिक यामुळे प्रत्येक क्षण खास वाटत होता. हा कॅफे केवळ कॅफे नसून एक अनुभव आहे. शांतता, सौंदर्य आणि स्वाद यांच्या अनोख्या संगमाने हे ठिकाण खास बनतं. जर तुम्हाला गोव्याच्या शांततेचा मनमोकळा अनुभव घ्यायचा असेल तर इवा कॅफे हे तुमच्या लिस्टमध्ये असायलाच हवं. आज आहे दुसऱ्या दिवसाची मॉर्निंग आणि काही लोकल कॅफेज आपण इथे व्हिजिट करणार आहोत. सो निघूयात आपल्या आजच्या प्रवासाला. त्या ब्रेकफास्ट आधी करूयात, मग पुढच्या प्रवासाला निघूयात. लेट्स गो. तर आजच्या दिवसाची सुरुवात आमच्या हॉस्टेलच्या जवळ असलेल्या 5 कॅफेपासून झाली. या कॅफेला जाण्याचं मुख्य रिझन होतं हे आमच्या हॉस्टेलपासून अगदीच जवळ होतं, परंतु तिथे गेल्यावर आम्हाला तिथली वाईफ खरोखर आकर्षक वाटली. त्यांनी अगदी छोट्याशा जागेमध्ये खूप सुंदर अशा रीतीने हा कॅफे सजवला होता. इथे मी बॉम्बे ग्रिल सँडविच आणि चॉकलेट शेक तसेच सनी साइड अप आणि हॅश ब्राउन्स ऑर्डर केले होते.
टेस्ट ठीक होती, पण कॅफेची वाईब खूप सुंदर होती. यानंतर आम्ही अंजुना मार्केटमध्ये फिरायला गेलो. हे अंजुनाच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. इथे तुम्हाला गिफ्टिंगसाठी खूप प्रकार उपलब्ध आहेत. पाच कॅफेमधील सुंदर अशा अनुभवानंतर आम्ही मॉर्जिममध्ये असलेल्या बर्गर फॅक्टरीच्या इथे पोहोचलो. सुरुवातीलाच कॅफेच्या सुंदर अशा लोकेशनने मन भारावून गेलं होतं. इथे पोहोचताच आम्ही काही हटके पदार्थ ऑर्डर केले, पण माझं लक्ष पूर्णपणे समुद्राच्या दिशेने गेलं होतं. मी ऑर्डर दिली आणि धावत समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने गेलो. क्राऊड खूप कमी आहे, परंतु बीच भारी आहे, सुंदर आहे, क्लीन आहे, ते शांत आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही बर्गर फॅक्टरी मॉर्जिनला येणार असाल तर नक्की या आणि तिथली वाईबसुद्धा एन्जॉय करू शकता. आणि सनसेटच्या टाईमला जर तुम्ही इथे आला ना, मग तर बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही बर्गरचा आस्वाद घेत घेत सुंदर असा सनसेट तुम्ही इथे बघू शकता. काही क्षण मी तिथे शांतपणे उभा राहिलो. किनाऱ्यावर चालत चालत आजूबाजूच्या शांत वातावरणाचा मनसोक्त आनंद घेतला. मन पूर्ण मोकळं करून पुन्हा टेबलवर जाऊन बसलो. तर ऑर्डर केलं आहे ब्लॅक बीन्स अँड स्वीट कॉर्न बर्गर. हे आहे कोकोनट कॅश्यू मिल्कशेक आणि ह्याची टेस्ट अप्रतिम. तुम्ही इकडे आला तर हे मिल्कशेक नक्की ट्राय करा. कसा आहे चिकन बर्गर? नेहमी आज खातो मी. वाव, काय बेस्ट, गिफ्ट तरी बेस्ट आहे. फ्रेश आहे, मेन पॉईंट फ्रेश आहे. बर्गर आवडेल नाही आवडेल याचा थोडा डाऊट आहे, परंतु मिल्कशेक्स वगैरे तर बेस्ट आहे. लाटा येऊन पुन्हा परत जात होत्या. त्याच्याबरोबर विचारांचे नवीन प्रवाह उमटत होते. आयुष्य काही काळासाठी इथंच थांबलं पाहिजे असं मनाला वाटत होतं. लहान लहान गोष्टींचा आनंद घेण्याचा आणि स्वतःशी संवाद साधण्याचा एक सुंदर अनुभव आम्ही या मॉर्जिमच्या किनाऱ्यावर घेतला होता. या निवांत क्षणांनी आठवणींचा एक हळवा कोपरा आमच्या मनात तयार केला आहे, जिथं परत जाण्यासाठी नेहमी मन आतुर असेल.